Next point, solve the following example. Students, we have studied the solved examples present in your book. जे पुस्तकात सॉल्व करून दिलेले एक्झाम्पल्स आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता याच्या पुढचा पॉईंट जो आहे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स, जे पुस्तकामध्ये तुमच्या एक्झरसाईजमध्ये सॉल्व करण्यासाठी दिलेले आहे न्यूमरिकल्स, ते आपण आज पाहणार आहोत. आता फर्स्ट क्वेश्चन, याकडे लक्ष द्या. फर्स्ट क्वेश्चनकडे, ॲन इलेक्ट्रिक पंप हॅज 2 किलोवॅट पॉवर. हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट एव्हरी मिनिट टू अ हाईट ऑफ 10 मीटर. आता या ठिकाणी एक इलेक्ट्रिक पंप आहे, त्याची पॉवर 2 किलोवॅट एवढी पॉवर आहे. मग हे 2 किलोवॅट पॉवर असलेला इलेक्ट्रिक पंप एका मिनटामध्ये म्हणजे एव्हरी मिनिट टू अ हाईट ऑफ 10 मीटर हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट. तर एव्हरी मिनिट टू अ हाईट ऑफ 10 किलोमीटरमध्ये तो किती अमाऊंटमध्ये वॉटर लिफ्ट करेल हे आपल्याला काढायचे. तर या ठिकाणी सोल्युशन बघा. जो डाटा गिवन दिलेला आहे, फर्स्टली आपण प्रॉब्लेममधला डाटा हा कलेक्ट करून घेणार आहे. तर हिअर इज द सोल्युशन. See here, power 2 kilowatt. What is the power? Power is nothing but work done divided by the time taken. Now work done. आता आपल्याला या ठिकाणी पहिले वर्क डन काढून घ्यायचं आहे. तर वर्क डन इज नथिंग बट P इंटू टी. जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण तर पॉवर इंटू टाईम. आता या ठिकाणी सांगितलं काय की फॉर एव्हरी मिनिट दॅट इज 60 सेकंड. एक मिनिट म्हणजे काय 60 सेकंड. तर 60 सेकंडमध्ये जे वर्क डन बाय द पंप इज किती राहील वर्क डन. तर या ठिकाणी 2 इंटू 1000 इंटू 60. आता 1000 का घेतलेले आहे कारण पॉवर काय दिलेलं आहे 2 किलोवॅट एवढं पॉवर आहे. तर 2 किलोवॅटला आपण वॅटमध्ये कन्वर्ट करून घेण्यासाठी त्याला 1000नी मल्टिप्लिकेशन केलेले आहे आणि टाईम हा 60 सेकंडचा दिलेला आहे. सो 2 इंटू 1000 इंटू 60 इज इक्वल टू 120,000 जूल. दिस मच अमाऊंट ऑफ द वर्क डन. Now this work done is stored in the water as its potential energy. Thus आता या ठिकाणी हे जे वर्क डन झालेलं आहे आपण वॉटर स्टोअर केलेलं आहे आणि स्टोअर केलेल्या वॉटरमध्ये पोटॅन्शियल एनर्जी असते. तर दिस वर्क डन इन द फॉर्म ऑफ पोटॅन्शियल एनर्जी इज mgh इज इक्वल टू 120,000 जूल. नाव आपल्याला या ठिकाणी क्वांटिटी ऑफ वॉटर काढायचं आहे. टोटल अमाऊंट ऑफ दी वॉटर या ठिकाणी काढायचे. सो 120,000 डिवायडेड बाय G इंटू H आपण या 120,000च्या डिव्हिजनमध्ये घेणार आहे. Gची व्हॅल्यू आहे 9.8 आणि Hची व्हॅल्यू आहे 10 मीटर हाईटवरती आपण पाणी चढवतो आहे. तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन केल्यानंतर स्टुडंट्स वी गेट 1224.5 किलोग्रॅम. हेन्स द 1224.5 किलोग्रॅम ऑफ वॉटर इज लिफ्टेड बाय द पंप एव्हरी मिनिट टू अ हाईट ऑफ 10 मीटर. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. आता पुढचा जो प्रॉब्लेम दिलेला आहे, इफ अ 1200 वॅट इलेक्ट्रिक आयरन इज यूज्ड डेली फॉर 30 मिनिट्स हाऊ मच टोटल इलेक्ट्रिसिटी इज कन्झ्युम इन द मंथ ऑफ एप्रिल. आता या ठिकाणी काय सांगितलं की एक इलेक्ट्रिक आयरन आहे. त्या इलेक्ट्रिक आयरन हा 1200 वॅटचा आहे, त्याची पॉवर 1200 वॅट आहे. ही इलेक्ट्रिक आयरन आपण 30 मिनिटसाठी डेली यूज करतो. समजा एप्रिल महिन्यामध्ये जर आपण तो यूज करतो आहे तर हाऊ मच टोटल इलेक्ट्रिसिटी इज कन्झ्युम. ते एप्रिल महिन्यामध्ये या 1200 वॅट असलेल्या इलेक्ट्रिक आयरनद्वारे एप्रिल महिन्यामध्ये किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम केली जाते ते आपल्याला या ठिकाणी काढायचे. नाव सी हिअर व्हॉट इज द सोल्युशन फॉर दिस. द टोटल इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम इन द मंथ ऑफ एप्रिल इज, या ठिकाणी परत आपण पॉवरचाच एनर्जी डिवायडेड बाय टाईम. पॉवर इज नथिंग बट द वर्क डन डिवायडेड बाय टाईम. या ठिकाणी वर्क डन इन द फॉर्म ऑफ एनर्जी इलेक्ट्रिसिटीच्या फॉर्ममध्ये वर्क डन घडून येतं. सो ई इज इक्वल टू एनर्जी इज इक्वल टू P इंटू टी. देन टोटल डेज इन द एप्रिल मंथ. आता या ठिकाणी टी जो आहे आपल्याला एप्रिल महिन्यातले टोटल डेज या ठिकाणी काउंट करायचे. तर 1200 ॲज अ पॉवर ऑफ इलेक्ट्रिक आयरनची पॉवर आहे. या ठिकाणी टाईम आहे 30 मिनिट्स आणि एप्रिल मंथमध्ये आपल्याला ते काढायचे. तर ॲज इट इज 30 डेज प्रेझेंट इन द एप्रिल मंथ आणि 30 मिनिट्स ज्याला आपण 60 सेकंडने मल्टिप्लिकेशन करणार आहे म्हणजे 30 इंटू 60. दिस इज टोटल व्हॅल्यू ऑफ टाईम. So 1200 into 30 into 60 into 30 gives us
64.8 into 10 to the power 6 joule. But student, we know that 1 unit is equal to 3.6 into 10 to the power 6 joule. 1 unit ची व्हॅल्यू ही एवढी असते 3.6 into 10 to the power 6 joule. Thus या ठिकाणी इलेक्ट्रिक एनर्जी ही किती येईल 18 युनिट्स. Now next problem. If the energy of a ball falling from a height of 10 meters is reduced by the 40%, how high will it rebound? आता एक बॉल आहे ज्याची एनर्जी 10 मीटर्स हाईटवरनं तो खाली पडते. त्याच्या ॲक्च्युअल जो इनिशियली असलेल्या एनर्जीपेक्षा 10 मीटर्स हाईटवरनं खाली पडल्यामुळे त्या बॉलमधली एनर्जी 40%नी कमी होते. देन हाऊ हाय विल इट रिबाउंड? मग तो परत आणखीन किती उंचीवर उसळी मारतो ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर सी हिअर व्हॉट इज द सोल्युशन. एनर्जी ऑफ द बॉल ॲट द हाईट ऑफ 10 मीटर mgh इज 10 mg. या ठिकाणी एचची व्हॅल्यू आपण लिहिलेली आहे mg ॲज इट इज घेतलं 10 into m into g. लेट द बॉल रिबाउंड टू अ हाईट ऑफ h डॅश. सपोज आपल्याला हाईट माहिती नाही आपण h डॅश ती कन्सिडर केलेली आहे व्हेअर द एनर्जी रेड्युसेस बाय 40%. दस एनर्जी ॲट हाईट h डॅश इज mg h डॅश. या ठिकाणी mg ची व्हॅल्यू ॲज इट इज ठेवणार आहे आपण आणि h डॅश किती आहे 60% ऑफ द एनर्जी ॲट हाईट 10 मीटर. देन एनर्जी ॲट हाईट 10 मीटर 60% ऑफ mgh म्हणजे टोटल व्हॅल्यू या mghच्या जी इनिशियली mgh होता या एनर्जीच्या या mghच्या 60% त्याची एनर्जी ही राहिलेली आहे. सो ॲट अ हाईट ऑफ 10 मीटर 60 डिवायडेड बाय 100 इंटू 10 mg इज इक्वल टू जर आपण कॅल्क्युलेशन केलं ते वी गेट 6m इंटू g इंटू h और mgh डॅश इज इक्वल टू 6m इंटू g इंटू mg इज इक्वल टू 6 मीटर. Now problem next. The velocity of car increases from the 54 km per hour to 72 km per hour. How much is the work done if the mass of the car is 1500 kg? या ठिकाणी आपल्याला वर्क डन जे कारने परफॉर्म केलेलं आहे हे काढायचे. सी हिअर. देन here v is equal to 72 km per hour is equal to 20 meter per second. So student, firstly we have to convert the 72 km per hour into 20 meter per second. That means we have to multiply the 72 by 1000 and 1 hour, that means 60 into 60. एका तासामध्ये जवळपास 3600 सेकंद असतात. तर या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून आपण 20 मीटर पर सेकंद हा व्हिलॉसिटी काढलेली आहे. सिमिलरली आपल्याला इनिशियल व्हिलॉसिटी जी आहे 54 किलोमीटर पर आवर त्यालासुद्धा 50 मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करून घेतलेले आहे. यार मास इज गिवन 1500 किलोग्रॅम. आता वर्डन बाय द कार चेंज इन द कायनेटिक एनर्जी ऑफ द कार. आता या ठिकाणी जे वर्डन झालेले आहे कारद्वारे ते कायनेटिक एनर्जीच्या चेंजच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसून येतं. सो वर्डन इज कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. सो हाफ mv² मायनस हाफ m इंटू यू स्क्वेअर. आता हाफ यम आणि हाफ हे दोन्ही व्हॅल्यूज सेम आहे त्याच्यामुळे आपण त्याला बाहेर काढणार आणि ब्रॅकेटमध्ये लिहिणार v² मायनस यू स्क्वेअर. नाव सी हिअर स्टुडंट 1/2 इंटू m व्हॅल्यू ऑफ m इज 1500. 20 स्क्वेअर या ठिकाणी आपण मीटर पर सेकंडमध्ये काढून घेतलेली व्हॅल्यू 20चा स्क्वेअर मायनस 15 स्क्वेअर. सो 20 स्क्वेअर 400 मायनस 225 15चा स्क्वेअर. जो काही सबस्ट्रॅक्शन येतं त्याला 1/2 आणि 1500ने जर कॅल्क्युलेशन केलं देन वी गेट 1,31,250 जूल. दिस मच अमाउंट ऑफ द वर्क डन हॅव परफॉर्म बाय द कार. ओके, नाव नेक्स्ट अँड लास्ट प्रॉब्लेम. Ravi applied a force of 10 Newton and moved a book 30 centimeter in the direction of the force. How much was the work done by the Ravi? So students, this is a very simple problem. We have to calculate only work done. Now work done, W is equal to Fs into cos theta. As theta is 0 degree, force 10 Newton, displacement 30 centimeter. We have to convert it into the meter 0.03.
30ला आपण 100नी जर डिवाईड केलं तर आपल्याला 0.03 मीटर येतं. नाव पुट ऑल दी व्हॅल्यूज एस अँड एफ. अगेन कॉस थिटा, कॉस 0 डिग्री 1 व्हॅल्यू आहे, 0.03चं व्हॅल्यू ऑफ एस आणि एफची व्हॅल्यू या ठिकाणी 10 आहे. तर वर्डन आपल्याला जर कॅल्क्युलेशन केलं देन वी गेट वर्डन इज इक्वल टू 3 × 3 जूल. तर या ठिकाणी रवीने जे वर्डन परफॉर्म केलेलं आहे ते 3 जूल एवढं वर्डन त्यांनी परफॉर्म केलेलं आहे. सो स्टुडंट्स, वी हॅव कम्प्लिटेड अवर टोटल टॉपिक, टोटल चॅप्टर work and energy with the solved numericals and the numericals present in your exercise and all the points we have covered from this topic. See all the videos related with the work and energy. I have uploaded all the videos on my YouTube channel. Thank you.